विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे। ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोड मॅप आहे। या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागीदारी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय समाज समूहाची आहे। या समूहातील कारागीर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच सप्लाय चेन सारखा व्यवस्थेचा भाग व्हावे अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृद्धीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री यांनी दिली। पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षापूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात पार पडला। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते। राज्यपाल डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते। अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या 2 योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला। सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी ग्रामीण कामगिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले। लघु, सूक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉक्टर पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती। विदर्भ न्यूज ब्युरो, वर्धा।